नमस्कार। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। जळगाववासियांची या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी उसळली आहे। आपण काही नागरिकांशी बोलून त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। ते बाबासाहेबांना या ठिकाणी ते अभिवादन करायला आले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी हजारोच्या संख्येने गर्दी उसळलेली आहे। सोबत काही भीम सैनिक आहेत, त्यांचे अनुयायी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते या ठिकाणी अभिवादन करायला आले आहेत। काही काय सांगणार, आज तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन करायला आले आहात? हो, आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत। त्यामुळे आम्ही सर्व भीम सैनिक त्यांना अभिवादनासाठी आलेले आहेत। कसं वाटते ताई तुम्हाला या ठिकाणी इथे येऊन? आम्हाला खूप प्रसन्न वाटतंय आणि अक्षरशः आपण बाबाला भेटतो असं वाटतंय। साहेबांना अभिवादन करण्यासाठी आला ताई हे सांगतो की 135वी जयंती आहे बाबासाहेबांची आणि या 135व्या जयंती निमित्त बाबासाहेबांनी जे कायदे कानून केलेले आहेत त्याची अजूनही अंमलबजावणी चांगल्या प्रकारची आहे आणि संविधान जे आहे पूर्ण भारत देश जो आहे तो संविधानावरच अवलंबून आहे आणि संविधानावरच भारत देश आपला टिकून आहे। संविधानाशिवाय कोणताही पर्याय आपल्या भारताला नाही आणि जे कायदे कानून जे महिलांसाठी असो, शेतकऱ्यांसाठी असो, लहान मुलांसाठी असो किंवा वयोवृद्ध लोकांसाठी असो, यांच्यासाठी जे कायद्यांची तरतूद केलेली आहे ते संविधानामध्येच बाबासाहेबांनी केलेली आहे आणि या बाबासाहेबांचं जे कार्य आहे हे जोपर्यंत सूर्य चंद्र राहील तोपर्यंत असंच कार्य चालू राहील। या निमित्ताने माझ्या सर्व आपल्या जिथे जयंतीला आलेल्या सर्व लोकांना, सर्व धर्म समभावाच्या सगळ्या लोकांना ॲडव्होकेट राजेश गवई माजी सरकारी वकील यांच्यातर्फे 135वी जयंतीच्या शुभेच्छा आणि तुम्ही माझी जी मुलाखत घेतली तुमचेही धन्यवाद आणि जय भीम, जय महाराष्ट्र। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला मंडळ आलेले आहेत। आपण काही महिलांशी बोलून त्यांच्याकडून जाणून घेऊयात बाबासाहेबांविषयीचे काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या। काय सांगणार तुम्ही, आज अभिवादन करण्यासाठी आले होते? आज बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे आणि आम्ही तर सगळे जमलेलो आहोत त्यांना वंदना देण्यासाठी। त्यांनी आज जे काही आम्ही आहोत, आज जे आम्ही तर उभा आहोत, जे आम्ही आज गोल्ड घातलेले समजा आम्ही तर आलेलो आहोत सगळ्या मुली फक्त बाबासाहेबांमुळे। कारण त्यांनी जो दिलेला आम्हाला हक्क आहे, आमचा स्वातंत्र्याचा हक्क, आम्हाला बोलण्याचा हक्क, आम्हाला जे पाहिजे ते करण्याचा हक्क ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आहे आणि आम्ही त्यांचे मनापासून म्हणजे आमचं जे जीवन आहे ते आम्ही त्यांच्यासाठी अर्पित करतो। He was because we are. So that kind of thoughts we have. And we very grateful for Baba Saheb Ambedkar whatever he did for us. Thank you so much. हे आपण पाहू शकताय, महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग असो त्यांनी या ठिकाणी आपापल्या प्रतिक्रिया बाबासाहेबांबद्दल मांडल्या आहेत आणि महिलांना भरपूर प्रमाणात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मेसेज सगळ्या जगाला दिला आहे आणि महिला वर्ग पण तोच मेसेज सगळ्या समाज बांधवांना देऊ शकत आहे। मी भारती सवर्णे, तरुण भारत लाईव्ह, जळगाव।